नमस्कार, मी दीपाली जाधव. ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. प्रत्येक इयत्तेमधील भूगोल विषय आपण वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. इयत्ता 8वी, विषय भूगोल, पाठ क्रमांक 1, स्थानिक वेळ व प्रमाण वेळ. जगाच्या नकाशात प्रत्येकी 1 अंश अंतराने काढलेली रेखावृत्तांची एकूण संख्या 360 इतकी आहे. 180 अंश रेखावृत्तावर वार बदलतो. पृथ्वीच्या परिवलनाची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. प्राचीन काळी कालमापन करण्यासाठी लोक विविध नैसर्गिक घटनांची तसेच साधनांची मदत घेत असत. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा कालावधी म्हणजे दिनमान होय. सूर्यास्तापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतचा कालावधी म्हणजे रात्रमान होय. एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतचा कालावधी म्हणजे एक संपूर्ण दिवस होय. पूर्वी घटिकापात्र, वाळूचे घड्याळ इत्यादी साधने वापरून वेळ सांगितली जात असे. पृथ्वीचे परिवलन होण्यासाठी 24 तास म्हणजे 1 दिवसाचा कालावधी लागतो. पृथ्वीच्या परिवलनादरम्यान पश्चिमेकडील रेखावृत्ते क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात, तर पूर्वेकडील रेखावृत्ते क्रमाक्रमाने अंधारात जातात. पृथ्वीच्या परिवलनाचे परिणाम म्हणून आपण सूर्योदय, मध्यान्ह, सूर्यास्त, मध्यरात्र अनुभवत असतो. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे सूर्याचे स्थान पूर्वेकडून पश्चिमेकडे बदलल्याचे आपण अनुभवतो. पृथ्वी परिवलनाच्या 24 तासांच्या कालावधीतील एका तासात 15 रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात. सूर्योदयानंतर सूर्य आकाशात वर सरकतो तसतसे सावली लहान होत जाते. मध्यान्हाच्या वेळी सावलीची लांबी सर्वात कमी असते. पृथ्वीवर मध्यान्ह वेळ एका रेखावृत्तावर उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत सर्वत्र सारखीच असते. एखाद्या ठिकाणच्या संदर्भात आकाशातील सूर्याच्या स्थानावरून ठरवण्यात आलेली वेळ म्हणजे त्या ठिकाणची स्थानिक वेळ होय. ध्रुवावर 6 महिन्यापर्यंत दिनमान असते आणि 6 महिने रात्रमान असते. वेगवेगळ्या रेखावृत्तावर सूर्योदय, मध्यान्ह, सूर्यास्त वेळा वेगवेगळ्या असतात. पृथ्वीच्या पृष्ठावरील स्थानिक वेळ मध्यान्हासंदर्भात निर्धारित केली जाते. पृथ्वीला एका अंशात फिरण्यासाठी 4 मिनिटे लागतात. प्रत्येकी 1 अंश अंतरावरील रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत 4 मिनिटांचा फरक पडतो. पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात स्थानिक वेळ निरनिराळी असते. मध्यरात्रीपासून मध्यान्हापर्यंतची वेळ इंग्रजीत सांगताना अंकापुढे AM, अँटी मेरिडियम असे लिहितात. मध्यान्हापासून ते मध्यरात्रीपर्यंतची वेळ
इंग्रजीत सांगताना अंकापुढे PM असे लिहितात. PM म्हणजे पोस्ट मेरिडियम. पुढे बघूयात. पृथ्वीवरील कोणत्याही 2 ठिकाणांच्या स्थानिक वेळेतील फरक समजण्यासाठी दोन्ही ठिकाणांच्या रेखावृत्तांमधील अंशात्मक अंतरातील फरक माहीत असावा लागतो. कोणत्याही रेखावृत्ताच्या पूर्वेकडील रेखावृत्तांवरील वेळ पुढे असते, तर पश्चिमेकडील रेखावृत्तांवरील वेळ मागे असते. जसजसे 2 रेखावृत्तांमधील अंतर वाढत जाते, तसतसे त्यांच्या स्थानिक वेळेतील फरकही वाढत जातो. रेखावृत्तातील अंतर नकाशा किंवा पृथ्वीगोल यांच्या सहाय्याने ठरवता येते. 2 ठिकाणच्या रेखावृत्तावरील अंशात्मक फरकास 4 मिनिटांनी गुणले तर त्या ठिकाणच्या स्थानिक वेळेतील फरक समजतो. देशाच्या सर्वसाधारण मध्यवर्ती ठिकाणाहून जाणाऱ्या रेखावृत्ताची स्थानिक वेळ ही त्या देशाची प्रमाण वेळ म्हणून निवडली जाते. देशातील सर्व ठिकाणी व्यवहारांमध्ये प्रमाण वेळ वापरली जाते. जागतिक व्यवहाराच्या दृष्टीने जगाचे 24 कालविभाग करण्यात आले आहेत. जागतिक कालविभागांची रचना मूळ रेखावृत्तावरून म्हणजेच 0 रेखावृत्ता संदर्भाने केलेली आहे. जास्त रेखावृत्तीय विस्तार असलेल्या देशात म्हणजेच ज्यांचा विस्तार पूर्व-पश्चिम विस्तार हा 2 तासांच्या फरकापेक्षा जास्त आहे असे देश. अशा देशात एकच प्रमाणवेळ मानणे सोयीचे नसल्याने अशा प्रदेशात एकापेक्षा जास्त प्रमाणवेळ मानल्या जातात. उदाहरणार्थ रशिया 11 प्रमाणवेळ, कॅनडा 7 प्रमाणवेळ, अमेरिका 6 प्रमाणवेळ. भारताची प्रमाणवेळ मिर्झापूर शहरावरून जाणाऱ्या 82.5 पूर्व या रेखावृत्तावरील वेळेनुसार ठरवली जाते. 82.5 पूर्व या रेखावृत्तावर सूर्य मध्यान्ह स्थितीत आला म्हणजे भारतातील सर्व ठिकाणी दुपारचे 12 वाजले असे मानले जाते. 82.5 पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेत आणि भारतातील इतर ठिकाणच्या स्थानिक वेळेत 1 तासापेक्षा अधिक फरक पडत नाही. जागतिक व्यवहारासाठी जागतिक प्रमाण वेळ म्हणून ग्रीनिच येथील स्थानिक वेळ विचारात घेतली जाते. इतर देशांच्या प्रमाण वेळातील फरक ग्रीनिच वेळेच्या संदर्भाने सांगितला जातो. भारताची प्रमाणवेळ ही ग्रीनिच येथील वेळेपेक्षा 5.5 तास पुढे आहे. म्हणजे ग्रीनिच येथे संध्याकाळी 5 वाजले असतील तर त्याच वेळी भारतात रात्रीचे 10:30 वाजले असतील. अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजेच NIST या संस्थेने अचूक वेळ दर्शवणारे घड्याळ विकसित केले आहे. NIST या संस्थेने विकसित केलेल्या घड्याळाची दुरुस्ती ही फक्त 1 सेकंदाची करावी लागते, ती देखील 20 कोटी वर्षातून एकदा.
भारतातील वेळेच्या अचूकतेसंदर्भातील सेवा नॅशनल फिजिकल लॅबॉरेटरी नवी दिल्ली ही संस्था पुरवते. भारतातील नॅशनल फिजिकल लॅबॉरेटरी म्हणजेच NPL या संस्थेत वापरात असलेल्या घड्याळात वेळेतील अंतर हे सेकंदाच्या 1,00,000पर्यंतचा भाग अचूकता राखते किंवा अचूकता दर्शवते. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा.